चला जय मल्हार थर रचायला सुरुवात करायची आहे. चला जय मल्हार गोविंदा पथकानंतर आपण जय मल्हार नंतर लाल चाफा गोविंदा पथक, त्यानंतर नवतरुण गोविंदा पथक आणि म शिवतेज गोविंदा पथकाला आपण संधी देणार आहोत. ह्याच्यात टाकलं नाहीये. मी पुढील सिक्वेन्स या ठिकाणी वाचत आहे. जय मल्हार गोविंदा पथक, त्यानंतर लाल चाफा गोविंदा पथक, नवतरुण गोविंदा पथक, नवतरुण आहेत. येस, त्यानंतर शिवतेज गोविंदा पथक महिलांचं, शिवतेज महिला गोविंद पदक महिला, त्यानंतर अष्टविनायक गोविंदा पथक, अष्टविनायक, त्यानंतर रघुनाथ नगर कुठे? रघुनाथ नगर, त्यानंतर अष्टविनायक, रघुनाथ नगर आणि त्यानंतर अष्टविनायक गोविंद पदक आपल्याला थर रचायचे. त्यानंतर MMRDA गोविंदा पथक कुठे? MMRDA समोरच आहेत. तुम्ही चला मागे. चला आता तुमचं झालंय काम MMRDA. त्यानंतर स्वयंभू गोविंदा पथक कुठे? स्वयंभू. अरे बाबा लवकर रचा थर, आता बाकीच्या गोविंदांना पण संधी मिळायला हवी. आणि त्यानंतर खूप कलंबोली गर्दी झालेली आहे. कुठे गेला? कलंबोली या लवकर तयारी करा. कळंबोली, कळंबोळी आहे का ते? कळंबोळी गोविंदा पथक, स्वयंभू नंतर कळंबोली गोविंदा पदक, त्यानंतर संयोग, येस, त्यानंतर आरे युवा कुठे? आरे युवा गोविंदा पथक, त्यानंतर विघ्नहर्ता मित्रमंडळ कुठे? चला विघ्नहर्ता जा, तुम्ही तयारी सुरू ठेवा. यांचं नाव घेतलं त्यांनी तिथे जा. या सिक्वेन्स मध्ये बदल होणार नाही. त्यानंतर गणेश नगर गोविंदा पथक, लोकमान्य नगर, गणेश नगर तयार आहात. येस, त्यानंतर न्यू विघ्नहर्ता गोविंदा पथक, न्यू. चला न्यू विघ्नहर्ता गणेश नगर नंतर तुम्हाला लावायचे थर. जय मल्हारचा 8 थरांचा प्रयत्न सुरू झालेला आहे. त्यानंतर अरुण क्रीडा मंडळ कुठे? अरुण क्रीडा, त्यानंतर घारघुबी गोविंदा पथक आहे का? त्यानंतर बालवीर गोविंदा पथक भांडूप. आता ह्या सिक्वेन्स मध्ये बदल होणार नाहीये. ह्या सिक्वेन्स प्रमाणे पुढच्या गोविंदांना संधी दिली जाणार आहे. जय मल्हार गोविंदा पदक 8 थर आता इथे रचतील. पूर्वीची सरनाईक यांनी नुकतीच तुम्हाला माहिती दिलेली आहे. अशी सिक्वेन्स राहील आणि त्याचप्रमाणे इथे थर लागतील जी नावं आता घेतलेली आहेत. चला 8 थराचा हा प्रयत्न. 1 2 3 4 5 थर तर लागलेले आहेत. शिडी प्रमुख यांची भूमिका खूप महत्वाची आहे. ओम ब्रह्मांड साई गोविंदा पथक कुठे? त्यानंतर शेवटचं तुम्हाला देणार आहे संधी. आपण प्रो गोविंदामध्ये सेंट्रल मुंबई म्हणून आमच्या या ओम ब्रह्मांड साई गोविंदा पथकाने सहभाग घेतला होता. पलेडियन ग्रुपच्या वतीनं 8 थर जय मल्हार ग्रुप. कडक काय घाई करू नका. हळू उतरा, घाई करू नका. सांघिक खेळाचं प्रतीक आपल्याला बघायला मिळालंय. म्हणजे तो टॉपर हार्नेसवर होता पण त्याने त्याच्या लक्षात खालच्यालाही ठेवा. सांभाळलंय. तुम्हीच जय मल्हार गोविंदा पथक तुम्हीच म्हणत होतात आम्हाला हार्नेस नको, पण तुमच्या या गोविंदा पथकाला हार्नेसमुळे 8व्या थराचा गोविंदा आणि 7व्या थराचा गोविंदा दोघांना या हार्नेसनीच वाचवलं, हे लक्षात ठेवा. येस, एक्झॅक्ट. आणि ह्याच्यामुळेच 7 थर असून द्या किंवा 9 थर असून द्या किंवा 8 थर असून द्या, हार्नेस शिवाय गोविंदा आपण खेळून देणार नाही. ह्याची सुद्धा डीजे जय मल्हार. देवाला तुझी कणकण मल्हारी देवाची तुझी करुणा
जय मल्हार. या स्टेजवर या. प्रतिनिधी पाठवा मंचावर आणि एकदा जरा आवाज जोरदार होऊ द्या जय मल्हारचे. येळकोट येळकोट. जय मल्हार. सदानंदाचा. येळकोट. जय जिजे. चला प्रतिनिधी मंचावर पाठवा. प्रतिनिधी मंचावर पाठवा. लाल चला, चाफा. लाल चाफा. लाल चाफा गोविंदा पथक कुठे? लाल चाफा ऍक्शन रिप्ले टॉपर टॉपर कुठे? टॉपर 8 थरांचा ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर आहे. आणि ते 7व्या आणि 8व्या गोविंदानं एक दुसऱ्याला कसं वाचवलं ते पण बघा जरा. हार्नेसचा वापर का केला जातोय, गोविंदाची सेफ्टी किती महत्वाची आहे ते या ऍक्शन रिप्लेने तुम्हाला दिसेल. कारण हेच गोविंदा पथक बघाशी म्हणत होते की आम्ही हार्नेसचा वापर करणार नाही. त्याला पूर्वेची सरनाईक यांनी सांगितलं आमच्या या संस्कृतीच्या दहीहंडीमध्ये तुम्हाला अनिवार्य आहे. आणि त्यामुळे काय झालं तर त्याचा ऍक्शन रिप्ले आता तुमच्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकताय. चला या गोविंदा पथकातील प्रतिनिधी आपला सन्मान इथे केला जाईल. जय मल्हार. लाल चाफा तयारी करायची. लाल चाफा. लाल चाफा गोविंदा किती थर? पथक. चला. 7 थर. अरे या 7 मधून थर. या. ए तिकडे नाही रे बाबा, इकडनं या. लाल चाफा नंतर 8 थर. 8 थर आपण बघतोय एलईडी स्क्रीन वरती. सुंदर असा मानवी मनोरा ज्यांनी रचला आणि आपलं एक वेगळं प्रात्यक्षिक त्यांनी नक्कीच दाखवून दिलंय. अभिनंदन जय मल्हार. परंतु इथे ऍक्शन रिप्ले जो आहे ना हा महत्वाचा आहे विनीत. कारण हेच गोविंदा पथकातील सहकारी मित्र येऊन इथे सांगत होते की आम्ही हार्नेसचा वापर करणार नाही आहोत. परंतु पूर्वेश सरनाईक यांनी सांगितलं की आमच्या या दहीहंडी उत्सवामध्ये हार्नेसचा वापर करणं गरजेचंच आहे. आणि त्यानंतर काय घडलं ते तुमच्या स्क्रीनवर आहे. काय सुंदर Close up दृश्य घ्या, दिसतंय close बघा. up. हे पहा 8 थरांची ही सलामी आणि त्यानंतर त्या गोविंदाने वरच्या बाल गोविंदाचाही बचाव केला आणि त्याच्या खाली जो होता त्याचाही बचाव केला. त्याच्यामुळे हार्नेसचा वापर आमच्या बाल गोविंदाची सेफ्टी किती महत्वाची आहे हे आम्ही तुम्हाला वारंवार याच माध्यमातून सांगतोय. आणि वेळेगणिक जसा खेळ बदलत गेलेला आहे तशी सुरक्षा सुद्धा बदलत गेलेली आहे प्रत्येक गोविंदासाठी. चला लाल चाफा. लाल चाफा. चला आता सन्मान आपण करणार आहोत ती मानाची ट्रॉफी देऊन. चला जय मल्हार. गोविंदा पथकाचा सन्मान सरनाईक कुटुंबाच्या वतीने इथे केला जातोय. अभिनंदन. 8 थर त्यांनी रचलेले आहेत. 8 थरांची ही सलामी. जय मल्हार. गोविंदा पथक. आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेब ओवळा माजीवाळा विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार पूर्वेशजी सरनाईक, युवा सेनेचे पदाधिकारी ज्यांनी हे स्वप्न पाहिलं प्रो गोविंदाचं. असा सराव सुरू ठेवा. पुढच्या वर्षी मॅटवर तुम्हाला पाहायचंय. हिप हिप हुर्रे. अभिनंदन. जय मल्हार. गोविंदा पथक. चला लाल चाफा. लाल चाफा. लाल चाफा गोविंदा पथक. चला आपण आता थर रचायचे आहेत. लाल चाफा गोविंदा पथक. जय मल्हारचा हा सन्मान. त्या टीमचे गोल्ड मॅन इथे आहेत. मगाशी सरनाईक साहेबांनी सांगितलं होतं की फोटो काढणार तर त्याच्याच बरोबर. पार्लेश्वर आहेत का? पार्लेश्वर. तयारीत राहायचंय. तयारीत राहायचंय.